अरे वा, काय मस्त वास सुटलाय. काय ग विजया, काय बेत काय आज? अरे मी काही नाही केलेलं, मेघनानी केलंय. अगं तू काय किंवा मेघना काय, माझा मतलब खादाडेशी. काय बेत काय? जिऱ्याचा वास सुटलाय. हो दादा, जिरा राईस आणि दाल फ्राय केलाय. आळूवडी पण आहे सोबत. अरे वा 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 वा. मग आम्ही जेवायला खालीच बरं का, नेहमीप्रमाणे. अर्चूला कळवून टाकतो. नाही नाही, या तुम्ही खाली जेवायला, पण आधी अर्जुनी स्वयंपाक केलाय का ते बघ. नाही काय आहे, हल्ली दुकान आणि घर असं सगळं व्यवस्थित मॅनेज करते ना ती. तुम्ही खाली आलात तर तिचा स्वयंपाक वाया जायचा. हा म्हणजे ती शक्यता आहेच. काय हल्ली आमचं मिनी सुपर मार्केट या बाबतीत सुपर फास्ट झालंय ना, बघतो. पण स्वयंपाक झाला नसेल तर मात्र खालीच या हा जेवायला. काय आहे, आयत्या जेवणाचं सुखच काही वेगळं आहे. अगदी बरोबर बोललेस. आणि हो विजया, तुझ्या राख्या तिकडे पोहोचल्या बरं का. म्हणजे त्यांचाच तसा फोन आला होता. सर्व डिझाईन्स आवडले, एकदम टॉप म्हणाले. थँक्यू. बरं बघतो मालकीणबाईंनी काय ठरवलंय ते. आणि नसेल केला स्वयंपाक तर या हा खाली. आलोच. ताई, इथलं सगळं झालंय. तुम्ही फक्त आता पापड तळून घेता, मी लगेच कोशिंबीर करते. हो, तू सांगशील तसं. मेघना, तू उगाच आलीस. तू नव्हतीस ते बरं होत. म्हणजे नाही म्हणजे तू एकटी आलीस ना, त्यामुळे तुला एकटीला बघितलं की आदित्य नाही हे जास्त जाणवतं. तुम्ही दोघेही नसतं तेव्हा कसं माहित असतं आम्हाला की तुम्ही दोघेही नाही आहात. ओ, तसं होय. ऍक्च्युली आम्हालाही परतच यावंसं वाटतंय दादा, माझ्या ट्रान्सफरचं कळल्यापासून. हो, ते ऐकलं मी. काय निकाल लागला तसं? नाही ना हो, पण आशा आहे. सगळं काही त्या हेगड्यांच्या स्कॉलरशिपवर अवलंबून आहे. त्यांचे मेल्स चालू आहेत इन्स्टिट्यूट बरोबर. बघूया. हो, तुझं तेही काम असेलच ना इकडे. हो, म्हणजे आता आलेच आहे तर प्रिन्सिपल सरांना प्रत्यक्ष भेटूनच घेईन. नाही पण तू आलीस ते बरं झालं. कोणीतरी हवंच होतं घरामध्ये. नानाही नाही आहेत. बरं, माईला बोलवायचा विषय? हो आण. ए विजया. हा माई. आलो बघ. अगं बाई, तू कशाला आलीस उठून? अरे हात मारायचीस ना. ये तू सावकाश. अरे संधी वाताचं दुखणं आहे, फार काही झालेलं नाही अगदी मला. बस एवढे अगदी माझ्या दिमतीला राहू नका हो, मला नाही आवडत. हा, आणि अरे थोडं चलनवलन हवं की नको? बाई तू 2 मैल चाल. तुला जे काही चलन करायचं ना, माझी काही हरकत नाही. पण माझं एवढंच म्हणणं की एकटी चालू नकोस. उगाच पडली बिडलीस ना तर 2 मैल सोड, 2 पावलं पण चालता येणार नाहीत. पण आधीच त्यात मॉर्निंग वॉक बंद आहे. आता नाना नाही येत, त्यांची जागा भरून काढतोयस का तुम्हाला बोलून बोलून? हो म्हणजे काय, कोणीतरी हवं ना दटावायला. हा, आणि हे काय, अर्चू आणि सतीश कुठे आहेत? माई ते येत आहे. सतीश, ऐक ना. काय ग एवढी घाबरलीस का? नाही म्हणजे घाबरले म्हणजे तशी घाबरली नाहीये रे मी. मग कशी घाबरली आहेस? सतीश ऐक ना रे, म्हणजे मला ना आता विजय आणि मेघना सोबत जेवायला बसायचं तर जरा टेन्शनच आलंय. म्हणजे मी ते सगळं पार्सल वगैरे घ्यायला आले होते ना खाली, तेव्हा सुद्धा माझी अशीच पंचायत झाली होती.
शे, काय करू ना कळतच नाही. खरं सांगू का? म्हणजे मला ना आता तुझा सल्ला पटतोय. म्हणजे या सगळ्या प्रकरणात मी न पडलेलंच योग्य, नाही तर सॉलिड घोटाळा होईल. पटतंय ना? हो, म्हणजे काय, पटतच आहे. ते खरं सांगू का, या दोघींमध्ये कोणाचं बरोबर आहे हेच कळत नाहीये मला. अर्चू, हं? तू तुझ्या मनातलं सगळं अगदी जसंच्या तसं सांगतेस ना, ते मला खूप आवडतं. अरे आवडायचं काय त्यात, मला ना असं मनात वगैरे ठेवता येत नाही रे. पण मुळात प्रश्न असा आहे की या दोघींमधलं हे गणित सोडवायचं कसं. सुटेल, काहीतरी मार्ग नक्की निघेल. कदाचित आपणे आपच सगळं सुटेल. त्यामुळे आपण काही बोलायची गरज नाही. उगाच आपण बोलायचो आणि प्रकरण बिघडायचं. नको नको. त्यामुळे काहीही झालेलं नाही अशा थाटात जायचं, हसून, नो टेन्शन. चल. या बसा बसा. हे काय सुरुवात पण केली तुम्ही? नाही थांबलो तुझ्यासाठी. पोळी. माई, जेवणात काही पथ्य वगैरे नाहीये ना तुम्हाला? छे छे, असं काही पथ्य वगैरे सांगितलेलं नाही आहे ग मला. हा, पण म्हणजे आता संधिवात झालाय ना, म्हणून आंबट खाऊ नका एवढंच मला सांगितलंय. पण आता आंबट खाऊ नका असं सांगितलंय ना, म्हणून ते मला खावंसं वाटतं. असंच असतं ग, माणसाला एखादी गोष्ट करू नकोस असं सांगितलं ना की तो मुद्दामून करायला जातो. मन आहे ग, शेवटी मन आहे. सगळी जी काही भानगड आहे ना ती मनाची आहे. खरं आहे माहिती, मला आता मध्यंतरी पथ्य होती ना, मला माहिती आहे काय होतं ते. हो रे बाबा हो, सगळं काही आपल्या मानण्यावर असतं. आवडो किंवा न आवडो, पथ्य पाळायलाच पाहिजे ना ग. नाही, तरुणपणची गोष्ट वेगळी होती, पण आता आमची वय झाली. मग काही वय बी झालेलं नाही तुझं, उलट आमच्यापेक्षा जास्त कामं करतेस तू. छे, मी कसलं काम करते ग? आणि येता जाता छोटी मोठी कामं करणं म्हणजे काही काम करणं नव्हे. सगळी कामं तर बिचारी विजयाच करत होती. पण आता तिच्या मदतीला मेघना आली ना, ती करेल हो तिला मदत. मी कसली कामं करतेय. आदित्य येणार असेल ना ग रक्षाबंधनासाठी? काय ग मेघना? तू वेळेस का अर्जू? का? असं मनात आलं की सुट्टी घेता येतं का आता जबरदस्ती ट्रान्सफर घेऊन तिकडे गेलाय तो. मला वाटत नाही इतकं तरी त्याला सुट्टी बिट्टी मिळेल. चान्सच नाही, तुला नाही येता येणार. काय सतीश, खरं ना? कसा येत ना त्याला इकडे? करेक्ट आहे. ऍक्च्युली सणावारासाठी सुट्ट्या मागणं ऑड दिसतं रे. नाही, मला पण नाही वाटत आदित्य येईल. असं कसं? राखी बांधून घ्यायला तर यावंच लागेल, त्याशिवाय मला माझं गिफ्ट कसं काय मिळणार? अच्छा, असं होय. नाही नबाड. म्हणजे अगदीच तसं नाहीये. नाही तसंच आहे. नाही, पण आता रक्षाबंधन आहे ना, मग भावाची आठवण नाही का येणार मला? हो बाई, तुझा लाडका भाऊ. म्हणजे तू पण आहे. तू दोडकायस बर का. मला वेळच नाही यावर्षी. अरे असं करू नको रे. माई, आता या गोळ्या घ्या आणि मग लगेच झोपा. झोप येते कुठे? निद्रा देवीला बोलवावं लागतं. ये बाई झोपू मला आता. डोक्यात इतके विचार चालू असतात. छे, कडू कडू नसते. हाय ग. माई, औषधं घ्यायची आहेत ना? अगं आत्ताच दिल्या हिने. ठीक आहे. हा फोन आणला होता तुमच्यासाठी. रात्री ठेवा तुमच्याकडे, असू दे उशाशी. काही लागलं ना माई तर तुम्ही नका उठू. अमितला फोन करा, आम्ही येऊ. हं? ऍक्च्युली ताई, आज रात्री मी बाईंजवळ झोपतेय, त्यामुळे काही लागलं तर टेन्शन नाही, मी आहे इथे. तुम्ही झोपा शांत. आज दिवसभर खूप धावपळ झाली आहे तुमची. मी आहे, तुम्ही नका काळजी करू. अरे हो,
मी विसरलेच. तू खास माईंसाठी आली आहेस नाही का? मग मला वाटतं फोनची काही गरज नाही. ठीक आहे, गुड नाईट. माई, मला माहितीये सगळं. काय ग, माईकडे गेली होतीस ना आणि मोबाईल न देता परत आलीस? गेले होते द्यायला, पण गरज नाहीये मोबाईलची म्हणून घेऊन आले परत. बाई पण ना नको म्हणाली असेल ना. स्वतः लग्नच जाईल पण मोबाईल नको. नाही जाणार. धाकट्या सुनबाई झोपतायत माईंजवळ, त्यामुळे माईंना काही हवं नको असेल ते बघतील ना त्या. त्यांना आता मोबाईलची गरज नाही आणि आपली. विजय, तू काय बोलतेस कळतंय का तुला? मी काय बोलते ते फक्त माझं मलाच कळतंय. बाकीच्यांना एकतर ते कळत तरी नाहीये किंवा मग कळून न कळल्यासारखं करतायत सगळे. विजय, काय चाललंय तुझं? दुपारी पण तू हेच बोलत होतीस, स्वतःवर रागवलीस. माझं बोलणं मलाच कळतंय. तुला मी 10 वेळा विचारलं की काय झालंय, तू सांगायला तयार नाहीस. अशी अशी अचानक आडमुठेपणा का करतेस तू? नाही ना कळतंय अमित तुला, मग दे ना सोडून. जाऊ दे. ठीक आहे, पण तुझ्या डोक्यात जे काही चाललंय ना ते बरोबर नाही विजय, एवढं नक्की सांगतो. माझं एवढंच म्हणणं आहे की तुला जे काही वाटतंय ते माझ्याशी शेअर कर बस. बरोबर का चूक हा प्रश्न नाहीये आदित्य. नात्यात उगाच गाठ निर्माण होते त्याचं टेन्शन आलंय मला. बरं, हे इतकं वेग आहे ना की असं बोट ठेवून सांगता नाही येत रे. मी उद्या जर काही म्हणाले आणि त्या मला म्हणाल्या की मी नेहमीसारखंच वागतेय, तुझ्याच मनात काहीतरी आहे, तर मग मी काय बोलणार? हा प्रॉब्लेमच आहे यार. हो, कारण बाहेरून पाहणाऱ्याला तसा काहीच फरक दिसणार नाही, सगळं नेहमीसारखंच दिसेल. अर्थात घरातल्यांना जाणवेलच. अरे पण जाणवण्यासाठी कोणाला वेळच नाहीये. अमित दादा खूप म्हणजे खूप बिझी आहेत. सतीश दादा आणि अर्चुताई पूर्णपणे अडकलेत दुकानात. नाना भंडारदऱ्याला, तू तिकडे, राहता राहिल्या माई. आणि बहुतेक माईंना जाणवलंय आदित्य. मी तुला आता सांगितलं ना मोबाईलचं, तेव्हा विजयाताई नाराज होऊन गेल्यावर मला माईंशी बोलल्याशिवाय राहावे ना रे. पण मी काही बोलणार तेवढ्या त्याच मला म्हणाल्या, मला सगळं माहितीये मेघाना. काय सांगतेस? हो. इतका रिलीफ मिळाला ना आदित्य. अरे हो, म्हणजे काय मिळणारच. आणि आता माईला कळलंय ना तर तू टेन्शनच घेऊ नकोस. आता होईल सगळं सॉल्व्ह. पण माईला कसं कळलं? माहिती नाही रे. हा, कदाचित अर्चुताई बोलल्या असतील, कारण त्यावेळी त्या होत्या ना तिथे. हा, राईट 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 राईट. हा चला, मला तरी खूप रिलॅक्स्ड वाटतंय. हो रे, माझ्याही मनावरचं दडपण जरा कमी झालं. ते ठीक आहे मॅडम, पण तुम्ही तिकडे गेल्यामुळे माझ्यावर इथे एकटेपणाचं दडपण आलंय, त्याचं काय? अरे बापरे, केवढं ते दडपण. हो म्हणजे काय, आता मला रात्रभर झोप येणार नाही. तर हे बरं, चला आदित्य, माईंना अटेंड करायला आलीये मी. तुझ्याशी फोनवर गप्पा मारायला नाही काही. बरं ठीक आहे जा.
हे नीट सेवा करा माझ्या आईची. हॅलो मिस्टर, हे असलं काय सांगायचं नाही हा मला. होय. मी बाबा माझ्या लाडक्या सासूची सेवा करायला आली. बरं चल ठेवते फोन, बोलू नंतर. ओके बाय, टेक केअर. बाय, गुड नाईट. माई कसं वाटतं आता? कालच्या गोळ्यांमुळे आज फ्रेश वाटतंय हो एकदम. बरं चला माई, नाश्ता रेडी आहे. आम्ही दादांचं आवरून झालं ना की आपण एकत्रच बसूया. विजया कुठे? आम्ही दोघींनी एकत्रच स्वयंपाक केला. साक्षीच्या वेणा घालायला गेल्यात. कसा होता ग मूड? ठीक होता. आणि हे बघ, ती जरी स्वतःहून नाही बोलली ना तरी तू आपली बोलत राहो. हळूहळू तीही होईल मोकळी. बरं हे बघ, रक्षाबंधन आहे परवा. तेव्हा आपण नारळाची बर्फी करूया. विजयाला खूप आवडते हो. रक्षाबंधन हे आपलं एक निमित्त, पण तिच्यासाठी म्हणून करूया. आता मला उभारून काही करता येणार नाही हो, पण मी सांगेन तशी कर तू. पण तूच केलीस म्हणून सांग तिला. मेघना, काही गणित बोलून नाही ग सुटत, ती करून सुटतात. खूप छान आयडिया आहे माई. थँक्यू. पण हे सगळं ती नसताना करायचंय आपल्याला, एवढं लक्षात ठेव. सरप्राईज. डन. डन. जा जा, पळ लवकर. मेघना, मेघना, आले आले आले. बरं झालं इथेच थांबलीस, नाही तर पुन्हा नाच सुचवलं असतंस माझं. बरं तुझा फोन कुठे आहे? असेल इथेच कुठेतरी. का हो? आदित्यला फोन करायचाय, कारण मी त्याला मगासपासून फोन करते तर माझा फोनच घेत नाहीये तो. अहो तो ना ताई आंघोळ करत असेल किंवा उठलाच नसेल अजून. हो, इतका वेळ झोपणार आहे तो? ऑफिसला जायचं नाहीये वाटतं त्याला. हे बघ, तू उगाच त्याची बाजू घेऊ नकोस हा. किंवा ना माझा नंबर बघून तो उचलत नसणार फोन. तू कर, उचलेल बघतो. असं काय नाही हो ताई. अगं असंच आहे, तू बघ तर. कुठे फोन कुठे आहे? तिथे आहे. हा चल कर, लाव. बोला मॅडम. आदित्य, अरे हॅलो, मी बोलतेय अर्चू. कळलं कळलं, बोल पुढे. काय रे, बायकोचा फोन लगेच उचललास? मी मगासपासून फोन करतेय तर माझे मिस कॉल दिसले नाहीत वाटतं तुला का? ए शहाणे, आंघोळीला गेलो होतो मी, आत्ता बाहेर आलोय. कळलं ना? हो का? ते जाऊ देत. तू रक्षाबंधनाला येणार आहेस की नाही? मी फक्त एवढंच विचारायला फोन केलाय तुला. काय विचारतीये मी आदित्य? तू रक्षाबंधनाला येणार आहेस की नाही? आम्ही बोल. हॅलो, हा तू येणार नाहीस ना? अरे दादा, असं कसं म्हणतोस? नक्की येणार आहे मी. अरे रक्षाबंधन कसं चुकवीन? नाही नाही येणार तू. हो, जमणार नाही तुला. बरोबर आहे. काय नवीन ट्रान्सफर झाली आहे त्यामुळे तुला एकदम आता सुट्टी घ्या असं सांगणं पण चुकीचं आहे रे. हो, नाही तुझी इच्छा आहे खूप, मला माहिती आहे, पण आता काय नाही आला असतंस तर काय बरं वाटलं असतं ना रे जरा हिला, आपल्या बहिणीला. मग मलाही बरं वाटलं असतं, जरा छान सेलिब्रेट करता आलं असतं. पण ठीक आहे, काय करणार. अरे हो, एक मिनिट. अर्चूसाठी चाललंय का तुझं सगळं? हे सांग 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 तिला, मला नाही जमणार आहे यायला. नाही नाही, मी नाही, तू स्वतः सांग तिला प्लीज. दे, आय एम रेडी. नाही एक मिनिट, तू बोल तिच्याशी, तिला बरं वाटेल रे जरा. हा, मी बोलतेय. हा अर्चू, अरे यार मला जमणार नाहीये, मला रजाच मिळणार नाहीये ना. अरे ह्याला काय अर्थ आहे? जाऊ दे, तू ना येऊच नकोस. तू कधीच येऊ नकोस. चुप रे. ए अर्चू, अगं त्याचा प्रॉब्लेम आहे. जाऊ दे. दादा तुम्ही पण ना.
अगं एकुलती एक बहीण आहे ती, तिला मी छळणार तर मग कोणाला छळणार आहे की नाही? खूप दिवस झाले तिला छळून, गॅप पडली बरीच. बरं चला दादा, नाश्ता रेडी आहे. ऐक येऊ का ग? नको, उगीच परावलंबी जीवन नको. मलाही प्रयत्न करायला हवा ना थोडा थोडा आता. काय माहिती, एवढं टोकायला त्याची काही गरज नाहीये लगेच. पराबोलो मी जीवन वगैरे. हं? ऐक पण आता बरं आहे हो पहिल्यापेक्षा. बरं, मगाशी अर्चू ओरडत का होती रे? हा, ती काय नेहमीच ओरडत असते. तरी पण काय झालं? काय नाही, मग अशी तिचा आणि आदित्यचा फोन चालू होता हा. आणि विचारत होती की रक्षाबंधनाला येणारच का. मी मध्येच फोन काढून घेतला आणि सांगितलं की म्हटलं आदित्यला म्हणलं तुझी नवीन नोकरी आहे ना, तुला येता येणार नाही आता. त्यावर त्यांनी पण आपली सुरुवात सुरू मिळवला. म्हणाला हो मला यायचं नाहीये, जमणार नाहीये, सुट्टी नाहीये. मग काय चिडली. पण आदित्य येणार आहे ना? म्हणजे काय माहिती. बरं माई, मी ना आत्ता जरा ज्यूटच्या बॅगचं सामान आणायला चालले आणि इतरही एक दोन छोटी मोठी कामं आहेत. तर कोणाला काही आणायचंय का? म्हणजे माई तुमची औषधं वगैरे. खरं सांगू का, मला आता काही आठवत नाही बरं का. ताई, मुलं शाळेतून आली की अगं हो, बरं झालं आठवलं. नाही म्हणजे आता मी घरात नाहीये बघून मुलं तुझ्याकडे हट्ट करतील, अमुक करून दे तमुक करून दे. ताई, नाही तू देशील ग प्रेमाने करून, पण तू काय 4 दिवसांनी गेलीस ना की नंतर मला तो व्याप निस्तारायला लागेल सगळा. आणि कसं असतं ना, आईने किती चटकमटक करून दिलं तरी मुलांना कदर नसते त्याची. त्याच्यामुळे जेवणच दे त्यांना.